नमस्कार मित्रांनो, मी दीपक वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आपण आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील तरोडानाथ या गावामधील कमळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आलेलो आहे। मित्रांनो, आज आपण सदर मंदिराची पूर्ण माहिती घेऊन सदर मंदिराचे दर्शन घेणार आहे। मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, मी प्रवासाची सुरुवात मोताळा येथून केली आहे। मी कोथडी मार्गे जाणार आहे। सदर ठिकाण हे मोताळा येथून सुमारे 15 ते 20 किलोमीटर एवढे अंतरावर आहे। आज मी मोटरसायकलने जात आहे। मला 1 ते 1.5 तास लागेल आणि रोड पण चांगले आहेत, त्यामुळे मला फार काही अडचण येणार नाही असे वाटते। आज मी एकट्यानेच या प्रवासाला सुरुवात केली आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिराचे सुंदर दृश्य दिसतील। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपळगावनाथ या गावामधील प्राचीन कमळेश्वर महादेव मंदिराची सैर करायला आलेलो आहे। हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील एक रहस्यमय तीर्थक्षेत्र आहे, जिथे इतिहास आणि श्रद्धा एकत्र मिळालेली दिसते। चला या पवित्र स्थळाची ओळख करून घेऊया। हे कमळेश्वर महादेव मंदिर खामगाव शहरापासून फक्त 10 ते 15 किलोमीटर अंतरावर नदीच्या काठावर वसलेले आहे। आजूबाजूला जंगल आणि प्राचीन अवशेष आहेत, जे त्याला आणखी रहस्यमय बनवतात। खामगाव बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनहून ऑटो किंवा खासगी वाहनाने सहज पोहोचता येते। फक्त 20 ते 30 मिनिटाचा प्रवास करून तुम्ही येथे येऊ शकता। येथील स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की येथील कुंडामध्ये स्नान केल्याने चर्मरोग निवारण होते आणि मनोकामना पूर्ण होते। कमळेश्वर महादेव मंदिराचा इतिहास 12व्या शतकापर्यंत जातो। येथे राजा हमीरदेव काळातील नाणी, मातीची भांडी आणि दगडी साधने मिळालेली आहे, ज्यामुळे त्याची प्राचीनता सिद्ध होते। 1301 मध्ये अलाउद्दीन खिलजीने रणथंबोर आक्रमणादरम्यान हे मंदिर नष्ट केले, पण 1345 मध्ये नागा महंत किंवा जयत्रसिंह राजाने या मंदिराचे पुनर्निर्माण केले। लाल आणि भुरे दगडाने बांधलेले हे मंदिर नागर शैलीचे सुंदर उदाहरण आहे। स्थानिक श्रद्धेनुसार गोरखनाथांनी हे शिवलिंग आणण्याचा प्रयत्न केला, पण ते अजय ठरले। मंदिराच्या प्रांगणात कुंड आहे, या स्नान केल्याने संतान प्राप्ती आणि रोग निवारण होते अशी मनोकामना पूर्ण होते। हे पंचमाहेश्वर पीठापैकी एक मानले जाते। श्रावण सोमवार आणि वैकुंठ चतुर्दशीला येथे भक्तांची मोठी गर्दी होते। भक्तांसाठी खास टिप्स मित्रांनो, हे मंदिर भेट देण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी येता येईल। कुंडात स्नान करा, बेलपत्र अर्पण करा।
मंदिराचे दर्शन घ्या. खामगाव येथे येण्यासाठी सोपे आहे. सध्या स्थितीमध्ये मित्रांनो हे सभा मंडपाचे इथं काम चालू आहे. आजूबाजूचा मंदिराचा परिसर जो आहे मित्रांनो, छानपैकी आजूबाजूला झाडे लावलेली आहे आणि डोंगराच्या कडेला हे मंदिर मित्रांनो वसलेले आहे आणि बाजूला एक परत एक मंदिर आहे मित्रांनो. पाहू आपण मंदिर कशाचे मंदिर आहे इथं बाहेर एक महादेवाची पिंड आणि महादेवाची मूर्ती आहे मित्रांनो. हे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो. आणि त्यांच्याच मागे विठ्ठल रखुमाईची पण मूर्ती आहे. खूप छान मूर्ती बनवलेली आहे मित्रांनो ज्ञानेश्वर महाराजांची. आणि बाजूला त्यांच्या एक श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं ज्यावेळेस त्यांनी भिंतीवर बसून भिंतीला चालवायला लावले होते ते एक फोटो आहे बाजूला मित्रांनो. आणि या साईडने चांगले महाराज जे वाघावर विराजमान आहेत त्यांची एक मूर्ती आहे. आपले मूर्ती नाही मित्रांनो, एक फोटो आहे, फोटो फ्रेम आहे.
या बाजूला तळघरामध्ये एक मंदिर आहे मित्रांनो, बघूया आपण ते कोणते मंदिर आहे. गजानन महाराजांच्या इथं मंदिर आणि पादुका आहे मित्रांनो. गजानन महाराजांच्या इथं फोटो लावलेले आहे मित्रांनो, फोटो फ्रेम. त्यांच्यामध्ये त्या फोटोमध्ये महाराजांनी जे लीला केलेल्या आहेत त्या लीलांचे पूर्ण फोटो इथं दिलेले आहे मित्रांनो, फोटो फ्रेम दिलेला आहे. इथून वरतून खाली यायसाठी पायऱ्या आहे मित्रांनो. आणि इथं छान महाराजांसाठी आसन तयार केलेलं आहे पादुकांसाठी. पादुकांचे दर्शन घेऊया मित्रांनो. जय गजानन महाराज. त्याचबरोबर या बाजूला तुकाराम महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो, जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि त्याच बाजूला आदिशक्ती मुक्ताबाईची मूर्ती आहे. आणि त्या बाजूला सावता महाराज यांची मूर्ती आहे. छानपैकी तिन्ही मूर्त्या इथं छानपैकी विराजमान केलेले आहे. आणि त्या बाजूला परत इथं फोटो फ्रेम मध्ये महाराजांच्या लीला दाखवल्या मित्रांनो, गजानन महाराजांच्या. मारुती महाराजांची मंदिर आहे छोटेसे. जय संकटमोचन. इथं एक गोमुख आहे मित्रांनो. कमळेश्वर महादेव मंदिर येथे पाऊल टाकताच मनाला विलक्षण शांतता जाणवली. चारही बाजूंनी निसर्गाच्या सानिध्यात हिरवळ आणि थंड हवेमुळे वातावरण अगदी पवित्र वाटत होते. डोंगरांच्या कडेला वसलेले हे महादेव मंदिर, या परिसरात पोहोचल्यावर मनातील सगळी अस्वस्थता जणू क्षणात नाहीशी झाली. तिथली स्वच्छता, शांतता मनाला खूप भावली. तर मनाला शांतता देणारा आणि आत्मिक ऊर्जा देणारा अनुभव आहे. इथे आल्यावर पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी एकदा तरी अवश्य भेट द्या. खूप सुंदर ठिकाण आहे. आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, झाडे लावलेली आजूबाजूला. तिकडे एक पिंपळाचं झाड आहे, इथं एक चिकूचं झाड आहे वाटते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज तरोडानाथ येथील कमळेश्वर महादेव मंदिर या मंदिराची पूर्ण माहिती घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.
आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.